राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनीही काही सवाल उपस्थित केलेत। फ्लाइट 8 वाजता असताना कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावा केला जातोय। दोघांना एकाच वेळी उशीर आणि अचानक पायलट बदल या सर्व बाबींची सविस्तर आणि पारदर्शक माहिती सार्वजनिक का नाही याची चौकशी होणं गरजेचं आहे, कारण यात घात की अपघात असा सवाल उपस्थित होतोय, असं रुपाली पाटील यांनी म्हटलंय। पायलट का बदलले, का त्यांना ऐन टायमालाच का लेट झाला, त्याच्यानंतर विमान खाली कोणी उतरायला लावलं, जर समजा लँडिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत होते तर त्या पायलटकडे कौशल्य कला असते, तो स्वतःच्या जीवापेक्षा ज्या विमानामध्ये जी लोक असतील सर्वसामान्य नागरिक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात। हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा होते, मग ही प्रायोरिटी नव्हती का? माझं म्हणणे, लाखो मेले तरी चालतील पण लाखोचा पोशिंदा अजितदादा जगायला पाहिजे होता। त्याच्यामुळे कुठेतरी ती संशयाची सुई मनात आहे।